होळी म्हणलं का आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. त्या दिवशी रंग खेळला जात नाही. मात्र एक 8-10 दिवसाच्या फरकाने रंगपंचमी हा सण येतो. त्या दिवशी रंग खेळला जातो. तर होळीसाठी आज मी इथं कटाची आमटी आणि पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवते. सुरुवातीला गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम होतंय तोपर्यंत इकडे आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता पुरणपोळीचा स्वयंपाक कमीत कमी वेळात कसा बनवता येईल ते आपण आज इथं बघूया. आता 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीला मी 2 ते 2.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवले. तेवढं पाणी पुरलं ठीक आहे. जर नाहीच पुरलं, मध्येच आपल्याला कमी वाटलं तर दुसरं आपण पाणी गरम करून त्यामध्ये ओतू शकतोय. मात्र गरमच पाणी ओता, थंड पाणी ओतलं तर डाळ शिजत नाही. आता पाणी गरम झाले, त्यामध्ये 1 चमचा तेल घातले, अर्धा चमचा हळद घालूया म्हणजे पुरणपोळीला चांगला कलर येतो. आता डाळ स्वच्छ धुवून झाले, त्यामध्ये टाकूया आणि शिजायला असंच आपण सोडून देऊया. जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कटाच्या आमटीची तयारी करूया. तर साईडला आपण इथे खोबरं भाजून घेऊया. एक अर्धी वाटी मी खिसलेलं खोबरं घेतले, ते चांगलं भाजून घेतले लालसर. थोडंसं लालसर होईपर्यंत भाजा म्हणजे त्याला वास पण छान येते आणि मग आमटीला चव येते. आता एक कांदा उभा चिरलेला आहे, तो पण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. जास्त मसाले सुद्धा आमटीमध्ये वापरायचे नाही. जेवढं कमी वापराल ना तेवढं आमटी खायला चवीला छान लागते. आता 1 चमचा इथं धणे टाकायचे, 3 ते 4 लवंग टाकलेत. खडे मसाल्यामध्ये सुद्धा जास्त काही वापरलेलं नाही, फक्त 2च प्रकार आहेत. आता हे पण भाजून झालं ना की ताटामध्ये लगेच काढून घ्यायचंय. कांदा अर्धवट भाजत आल्यानंतर खडे मसाले टाका, म्हणजे खडे मसाले करपत नाहीत. आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊया. काही ठिकाणी या भाजीमध्ये टोमॅटो पण वापरतात. तुम्ही टोमॅटो वापरलं तरी चालेल. मी कधी टोमॅटो वापरत नाही. आता 8 ते 10 आपण लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं टाकायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि बारीक वाटण करून घ्यायचे. आता डाळ पण आपण चेक करू शकतोय. बघा अगदी कमी टायमिंगमध्ये झालं ना. जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपली बाकीची दुसरी कामं झाली. कणिक पण मी मळून ठेवले. आता डाळ चांगली शिजले, डाळीतलं सगळं पाणी काढून टाकू आणि अर्धी वाटी इथं आपण गूळ टाकायचे. आता पुरण तयार करायसाठी मी 1 वाटी हरभरा डाळ होती तर 1 वाटीच इथं गूळ घेतले, कारण आमच्याकडे गोड जास्त आवडतं, त्यामुळे मी पुरणाचं प्रमाण असं ठेवले. तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं पुरणाचं प्रमाण तरी चालते. आता चांगलं यातलं पाणी आटू द्यायचे. वरून 1 चमचा वेलची पूड टाकायचे आणि इथं मी तुम्हाला दाखवते की आपलं काम कसं वाचवता येते. तर आपण यातलं पाणी सगळं आटलं ना की इथंच पुरण वाटून घ्यायचंय. परत साईडला घ्या आणि परत त्याला वाटत बसा हा प्रकारच ठेवायचा नाही. तर पोटॅटो मॅशर घ्यायचे आणि इथंच चांगलं पुरण वाटून घ्यायचंय. मी आता तुम्हाला दाखवतेच. हे बघा अशा प्रकारे इतकी छान पुरण वाटलं जातं ना की परत वाटायची गरजच नाही. वाचलं की नाही आपला वेळ. पुरण वाटायचं सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम आहे, त्यामुळे हे काम इतकं सोपं झालं ना की सगळ्यांच्या उपयोगाला येईल. आता पुरण पण वाटून झाले, त्याच पातेल्यामध्ये आपण आमटीला फोडणी देऊया. तर 2 चमचे इथं तेल घातले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचे, 1 चमचा जिरे घालायचे, 2 तेजपत्ता टाकलेत. आता जे वाटण वाटले ते आपण यामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये आणि चांगलं वाटण ना तेल सुटेपर्यंत भाजूया बरं का, म्हणजे आमटीला चव छान येते. 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं त्याला. हे बघा त्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे मसाल्यामधलं आणि मस्त घट्ट असा मसाला झाला आहे. तेल पण साईडनी सुटायला लागले. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया, 2 चमचा घरचा मसाला घालायचा आहे, ज्याला इसूर म्हणतो आपण ते, आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे चांगलं मिक्स करून घेऊया. जेवढा कमी मसाला असेल ना आमटीला तेवढी आमटी चवीला छान लागते. आता मसाले चांगले परतून झाले तर जे डाळीतलं पाणी काढले ना ते आपण पातेल्यात ओतून देऊया आणि चांगलं मिक्स करूया. आता इथं तुम्ही थोडंसं ना तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण चेक करू शकता, कारण डाळीतलं पाणी टाकल्यानंतर या ठिकाणी मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण कमी होतं. डाळ खूप घट्ट प्रमाणात असते ना, त्यामुळे इथं मीठ आणि तिखट कमी होऊ शकतं. त्यामुळे वरून तुम्ही फोडणी देऊन थोडंसं तिखट आणि मीठ टाकलं तरी चालतंय. चांगलं मिक्स करून घेऊ. वरून एक परत मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं होतं. घरामध्ये जेवढी लोक आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवलं तरी चालतंय. आता उकळी आली छान आमटीला. आमटी आपण साईडला ठेवून देऊ आणि पोळ्या लाटायला घेऊया. आता कणिक पण आपण अगोदरच मळून ठेवलेली होती तर लगेच पोळ्या लाटून घेऊया. कणकेची वाटी करायची हातावरती अशा प्रकारे आणि मग त्याच्यामध्ये पुरण भरायचं. पुरण भरत्या वेळी पण सगळीकडे पसरवून व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे पोळी लाटत्या वेळेस ना काठोकाठ पुरण लागलं जातं, बसलं जातं व्यवस्थित. आता गोळा चांगला तयार केला ना लगेच लाटायला घ्यायचा. कणिक मळत्या वेळेस मी थोडीशी त्यामध्ये हळद टाकली होती, त्यामुळे कणिक पण आपली पिवळी दिसते. तर हलक्या हाताने एकदम अशा छान पोळ्या लाटून घ्यायच्या. हे बघा जास्त दाब द्यायचं नाही, दाब दिला तर मग फुटते अधूनमधून. गॅसवरती तवा तापला का लगेच आपण त्यावरती पोळी टाकून दोन्ही साईडनी चांगल्या कमी गॅसवरती भाजून घ्यायचे.
आता वरून थोडंसं तूप लावूया. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालते. कधी कधी कोणाकडे तूप नसते तर तेल वापरलं तरी हरकत नाही. आमच्याकडे पुरणपोळी म्हणलं ना, भात आमटीवर जास्त ताव मारतात, कारण आमटी सगळ्यांना एवढी आवडते ना, कारण खूप टेस्टी होते. त्यामुळे मी साईडला भात पण लावून ठेवले आणि थोडंसं तळण पण करून ठेवले. तर अशा पद्धतीने आपल्या होळीसाठी कटाची आमटी आणि पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक झालाय. पोळ्या पण आपण मस्त खरपूस इथं भाजून घेतलेले, तूप लावून छान वास सुटलेले. ताट सजवून घेऊया. बघा मस्त आमटी दिसते. आमटी बघितल्या बघितल्या खायची इच्छा झाली पाहिजे, अशी आमटी पाहिजे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत एका छान व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.